नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 एप्रिल रोजी होणारा जम्मू आणि काश्मीर दौरा खोऱ्यातील प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आलाय. तथापि अधिकृत अधिसूचनेत कोणतेही कारण नमूद केलेलं नसून पंतप्रधानांचा जम्मू आणि काश्मीरचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलण्यात आलाय. आवश्यक कारवाईसाठी आभारी आहे असं विशेष संरक्षण गटाच्या संचालकांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत. सकाळी 10:30 वाजता मुंबईहून अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थितही राहणार असून दुपारी 1:30 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान निधी वाटपाचा शुभारंभ देखील ते करणार आहेत. अजित पवारांकडून पुढील 8 दिवसात नवीन सभासद पक्षाला जोडून घेण्यासाठी डोळ्यासमोर एक आकडा निश्चित करून सदर नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या सूचना अजित दादांनी त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना दिलेत. केवळ पक्षामुळेच आमदारकी आणि खासदारकी मंत्रीपद मिळत असतं. त्यामुळे पक्ष वाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नवीन सभासद पक्षाला जोडून द्या, अशी तंबीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे. राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी काल शिवतीर्थावर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेत असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख महिलांना आता 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. आता या 8 लाख महिला नेमका कोण, त्यांना फक्त 500 रुपयेच का दिले जाणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आदित्य तटकरे यांनी म्हटलंय की शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतोय. त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक सत्ताधारी पक्षात प्रवेश करतायत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हेमलता पाटील यांनी शिंदे गटाला रामराम केलाय. मी पक्षाला योग्य न्याय देऊ शकत नाही असं कारण देत हेमलता पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. नाशिकच्या काठे गल्लीत परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचं काम मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आलंय. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली. प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेने चालत आला. जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात 4 अधिकारी आणि सुमारे 11 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणने असा विचार करणं थांबवावं की त्यांच्याकडे अन्न वस्त्र असू शकतात. हे अतिरेकी लोक आहेत आणि त्यांना अन्न वस्त्र बाळगण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. जर इराणने असं केलं नाही तर आम्ही त्यांच्या अन्न वस्त्रावर लष्करी हल्ला करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. 20,000 लिटर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर पलटी झाल्याची घटना कल्याण निर्मळ महामार्गावर करंजी घाटात घडली आहे. तीव्र तापमान असताना पलटी झालेल्या टँकर मधून इंधनाची गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. टँकर चालक गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांची यादीत प्रामुख्याने घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी मिळवली आहे, तर वन डे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून रोहित शर्माच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. रोहित शर्मा सोबतच शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं नाव देखील देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.